दादरमध्ये सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। दिल्लीतील आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा पाहायला मिळतोय। संपूर्ण राज्यात खरं तर दिल्ली सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळतात। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं युवक वर्ग तरुण वर्ग जो आहे रस्त्यावर उतरलेला आहे। सोनम वांगचुक आणि अभिजित तिके यांच्या समर्थनार्थ आता ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत। मात्र आंदोलन करण्याआधीच मुंबईतील दादरमध्ये या आंदोलकांना या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दिल्लीतील आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा पाहायला मिळतोय। पोलिसांनी आंदोलकांना केलेली ही धरपकडची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी आंदोलन काही प्रमाणात चिघळल्याचं दृश्य जे आहे ते पाहायला मिळत आहेत। दादरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। काढण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। चैत्यभूमी या सगळ्या परिसरामध्ये हे विद्यार्थी किंवा तरुण मंडळी जमणार होती, मात्र ते विद्यार्थी जमायला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे। आणि या सगळ्या परिसरामध्ये जे जे विद्यार्थी येतात, विद्यार्थ्यांसोबत जे पालक येतात त्यांना तातडीने ताब्यात घेतलं जाते। आताही सगळं आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हा सगळा पोलीस फाटा आपल्याला इकडे सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। विद्यार्थी छोट्या छोट्या संख्येमध्ये येत आहेत, त्यांचे पालक त्यांच्या सोबत येतात। मात्र असं असलं तरी पण कुठेही हे सगळे विद्यार्थी जमू नये याची पूर्ण दक्षता जी आहे ती घेण्यात आली आहे। मी तेच विचारलं की डिटेन का करतात। काल पण प्रोटेस्ट चालू होता तेव्हा कोणी काय केलं नाही। आज परमिशन घ्यायला त्या मुलीने परमिशन घ्यायला गेलेली तिला हाऊस अरेस्ट करून ठेवलंय। मग ते नाही काही कुठल्या संघटनेमधलं नाही आम्ही। हे लोन आणखी जास्त तुम्ही वैयक्तिक या आंदोलनाला समर्थन द्यायला आलेला आहात। म्हणतात की विरोधकांचा हात आहे, छुपा पाठिंबा आहे। तुमचा मुद्दा काय? सत्ताधारी म्हणतात की छुपा पाठिंबा आहे तुम्हाला आणि त्यामुळे छुपा पाठिंबा काही नाही। सर उभा राहून बोला ना। सर बोला सर बोला आलेला आहात। तुमची ओळख? माझं नाव शंतनू सावंत आहे, मी म्युझिशियन आहे। माझं कुठल्याही पार्टीशी काही घेणं देणं नाही। आम्ही काल पण प्रोटेस्टला आलेलो, आज पण प्रोटेस्टला आलो। जे प्रोटेस्टची जी अध्यक्ष आहे तिला हाऊस अरेस्ट केलेलं, म्हणून आम्ही पुढे काय करायचं ते आम्हाला काही कल्पना नाहीये। आणि जी इथे मुलं थांबलेत त्यांना घेऊन जाते, तेच मला बाकी पुढे काहीच माहिती नाही। आता तुम्ही जर आंदोलनाला आलेला आहात तर तुमचा मूळ उद्देश काय आहे? तुम्हाला पाठिंबा द्यायचा का वाटतोय? काय तुमचं म्हणणं काय आहे? कारण की एवढं इथे चालू आहे, नीटचे पेपर्स लीक झालेत, 20 मुलांचं सुसाईड कमेंट झालंय, तरी कोणी काही बोलत नाहीये। तर त्याच्याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे। अकाउंटेबिलिटीच नाहीये लोकांकडे, अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंट घेत नाही असे। आता जेवढं मला सांगता येतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं। आता तुम्ही सगळे एकत्र माहिती घेऊन माझ्या तोंडाजवळ आलात तर मला जेवढं कळतं तेवढं मी सांगितलं तुम्हाला। हे आता ह्या वेळेस कुठल्याही पक्षाची साईड घेण्याची वेळ नाहीये। लेफ्ट विंग करतात त्यांना सोनम वांगचुक आणि अभिजित तिके यांच्या समर्थनार्थ आज राज्यभर आंदोलनं पाहायला मिळत आहेत। गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होता। आज थेट मोर्चा निघालाय दिल्लीत। संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आले आणि त्याचेच पडसाद मुंबईत देखील पाहायला मिळत आहेत। दादरमध्ये देखील विद्यार्थ्यांच्या वतीनं आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र हे आंदोलन होण्याआधीच विद्यार्थ्यांना या आंदोलकांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। 3 ते 4 गाड्या भरून आंदोलकांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। आणखीन काही आंदोलक या परिसरात उपस्थित आहेत। आंदोलन होण्याआधीच खरं तर पोलिसांनी मोदी सरकार आहे त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल नाही, कोणाच्याच प्रश्नाबद्दल नाही पडलेली। सोनम वांगचुक सारखा इतका मोठा माणूस जो आज 21 दिवस उपोषण केल्यानंतर त्याला एखादा मंत्री किंवा भेटायला येत नाही, त्याच्याशी बोलत नाही, तर त्याला हायकोर्ट काय सांगितलेलं हायकोर्टाने की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, तर त्याच्याऐवजी त्याला तर आंदोलकांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत। आंदोलन होण्याआधीच आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे हे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहे। मुंबईतील ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी आता हे आंदोलन चिघळल्याची दृश्य आपण पाहतोय। दिल्लीतील आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे आंदोलक रस्त्यावर उतरले। मात्र आंदोलन होण्याआधीच मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी या परिसरात हे आंदोलन होणार होतं। मात्र हे आंदोलन होण्याआधीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। थेट दृश्य आपण पाहतोय।
गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं आणि आज थेट मोर्चा देखील निघालाय. तिकडे दिल्लीत देखील आंदोलन बऱ्यापैकी चिघळलंय. आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. ही दुसरी दृश्य आपण पाहतोय मुंबईतली. मुंबईत देखील सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी आणि आंदोलक रस्त्यावर उतरले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.